तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। हा व्हिडिओ आपला 26 जानेवारीचा आहे। हा थोडासा लेट अपलोड होत आहे, त्यासाठी दिलगिरी व्यक्त आपले जसं सर आता म्हणलेच होते, दिलगिरी व्यक्त करतो। आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचं आपल्याकडे कार्यक्रम खूप उशिरा चालू होतो। हां जसे की सर म्हणले की कार्यक्रम थोडासा लेट सुरू होतो, बरोबर आहे, कारण आपल्या गावाकडे तेवढ्या सोयीसुविधा नसतात। आणि सर म्हणले की आम्ही तर कार्यक्रम लवकर सुरू करू, परंतु समोर जो बसतो त्याची तेवढी मानसिकता नसते की तो समोरच्याला ऐकून घेऊ, बरोबर आहे। आज सर्वजण एवढे आधुनिक काळ झाला, डिजिटल वर्ल्ड झालं आहे, त्याच्यामध्ये सर्वजण काही फास्ट आहेत, सर्वच फास्ट आहेत। आणि शाळेमध्ये आम्ही कम से कम 10 ते 15 वर्षानंतर गेलो होतो आणि खरं सांगतो ह्या लेकरांना बघून मला माझं बालपण आठवलं, कारण मी पण याच शाळेत शिकलो आणि एक नंबर असं आमची शाळा आता डेव्हलप झाली आहे। जेवढी शाळा आमच्या आधी डेव्हलप नव्हती आमच्या काळामध्ये, तेवढी आता डेव्हलप झाली। हां थोडंसं मुलांचे गतीचे म्हणजे लोकसंख्या आहे, मुलांची जी संख्या आहे शाळेतली शिकण्याची ते थोडीशी कमी झाली आहे, मान्य आहे आम्हाला, पण शाळा आमची खूप डेव्हलप झाली आहे। आणि खरंच मला खूप खूप अभिमान वाटतो की मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे, खरंच। तर माझं तुम्हाला म्हणणं बाकीचं काहीच नाही, तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा। हा थोडासा लेट आला आहे त्यासाठी सॉरी बरं का, पण व्हिडिओ एन्जॉय करायचा आणि आवडला ना आवडला कमेंटमध्ये सांगा, बस संपला विषय। आणि हे आमचे अनिल भाऊ धोंडीराम कांबळे, हे नवीनच एका ड्युटीवर लागलेले आहेत। त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना आपल्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे बोलवले होते। बलिदान